छत्रपती संभाजीनगर मधील कन्नड तालुक्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्ते शेलार यांनी केला आहे। रोहिला खुर्द या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक ढोके आणि पंचायत समितीने हा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे। गेल्या 4 दिवसांपासून शेलार अन्नत्याग उपोषण करत असूनही प्रशासनाने अद्याप याची दखल घेतली नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कन्नड तालुक्यातील रोहिला खुर्द ग्रामपंचायतमध्ये MRGS मधील लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप उपोषणकर्ते शेलार यांनी व्यक्त केलाय। या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या 4 दिवसांपासून अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आहे। मात्र इतका मोठा घोटाळा समोर येऊनही संबंधित प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। प्रशासनाच्या या बेदरकार वृत्तीमुळे शेलार यांचे उपोषण सुरूच असून यावर प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। संबंधित कन्नड पंचायत समिती तहसील अंतर्गत गट विकास अधिकारी यांच्या अंतर्गत गावातील जे बोगस कामे ते जवळजवळ 3 वर्षापासून पाठपुरावा करून त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही। त्यामुळे मी आज 3 दिवसापासून बिगर अन्न पाणी उपोषण करत आहे। तर त्यातील माझा पहिला मुद्दा आहे की ग्रामपंचायतने जे बोगस काम केलेले आहे, रोहिला खुर्द जुने गाव ते खामगाव शिव रस्ता, या रस्त्यासाठी स्थानिक भौगोलिक परिस्थिती नसताना त्यांनी 30,000 रुपयात JCB लावून आणि गावातले मजूर न लावता बाहेर गावचे 11 ते 15 किलोमीटरवरले मजूर कागदोपत्री दाखवून आणि त्या रस्त्याचे 24 लाख रुपये मंजूर असताना त्यातून 14 लाख रुपये बोगस काढले। आम्ही पाठपुरावा करून त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। दुसरा मुद्दा, आमचं गाव हे धरण क्षेत्रात संपादित झाल्यामुळे ज्या रस्त्यावर यांनी 14 लाख रुपये काढले तोच रस्ता धरण क्षेत्रात संपादित झाला आणि 1 किलोमीटर बुडी क्षेत्रात गेल्यामुळे लघु पाटबंधारे विभाग खारी खामगाव यांनी आम्हाला 94,83,000चा रस्ता करून दिला आणि त्या पक्क्या खडीकरण केलेल्या रस्त्यावर ह्या ग्रामपंचायतीने त्यावर 4 लाख रुपये काढलेले आतापर्यंत। आम्ही माहिती अधिकारात माहिती मागून यांनी दिलेली नाही, आम्ही ऑनलाईन माहिती प्राप्त केली, काही माहिती दिली। तसाच दुसरा मुद्दा, यांनी अंगणवाडीसाठी जागा खरेदी केलेली जागा चतुर्सीमेमधली त्या 11,24,000 रुपयाची अंगणवाडी ही दुसऱ्याच्याच वैयक्तिक क्षेत्रात बांधकाम केलं आणि जी जागा खरेदी केली तिथं बांधकाम केलेलं नाही। म्हणजे हा ग्रामपंचायतीनं जाणून बुजून गैरलाभ देणे व गैरलाभ देणाऱ्याकडून पैसे घेऊन गैरलाभ घेणे असे बोगस कारभार केलेले आहे। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।